उन्हाळ्याच्या दिवसात कोकणात आणि प्रत्येक सारस्वत कुटुंबामध्ये आवर्जून बनवली जाणारी रेसिपी म्हणजे काळे वाटाणे घालून बनवलेली कच्च्या फणसाची भाजी। काळे वाटाणे रात्रभर भिजवा, दुसऱ्या दिवशी त्यात थोडे पाणी मीठ घालून कुकरमध्ये 5-6 शिट्टी देऊन शिजवून घ्या। हे शिजवलेले वाटाणे आपण नंतर भाजीत घालणार आहोत। कच्च्या फणसाचे असे तुकडे बाजारात सहज उपलब्ध असतात। हे तुकडे स्वच्छ धुवून घ्या आणि जर थोडंसं हिरवं आवरण त्यावर असेल तर ते चाकूच्या साहाय्याने काढून टाका। फणसाचे तुकडे भांड्यात घाला आणि कुकरमध्ये एकच शिट्टी देऊन शिजवा। हा शिजवलेला फणस कोमट होऊ द्या। शिजवलेला फणस हाताळण्यापूर्वी चाकूला आणि हाताला तेल लावा। शिजवलेल्या फणसाचा वरचा चिकाचा भाग काढून टाका आणि फणस बारीक चिरून घ्या। फणस शिजवताना एकापेक्षा जास्त शिट्टी देऊ नका, जेणेकरून फणसाच्या पाकळ्या अलगद मोकळ्या होतील आणि फणसाचा लगदा होणार नाही। कढईत खोबरेल तेल गरम करून मोहरी, जिरे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी करा। त्यात ठेचलेला लसूण परतून घ्या। बारीक चिरलेला कांदा आणि मीठ घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परतवा। कांदा गुलाबी झाला की हळद घाला आणि एकत्र करा। फोडणीत शिजवलेले काळे वाटाणे घाला। चिरलेला फणस घालून परता। चवीनुसार मीठ ऍडजस्ट करा। झाकण ठेवून मंद आचेवर 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्या। अधूनमधून भाजी हलवत राहा, जेणेकरून भाजी तळायला लागणार नाही। भाजी तयार झाल्यावर त्यात कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून एकत्र करा आणि 1-2 मिनिटांसाठी वाफवा। ही भाजी गरम भात, चपाती किंवा भाकरी सोबत अप्रतिम लागते। सर्व करताना खोबरं आणि कोथिंबीरीने सजवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।